30 जून 2026 पूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय घेऊ, सरकारचं बच्चू कडू यांना आश्वासन. कर्जमाफीच्या अभ्यासासाठी उच्चाधिकार समितीची नेमणूक. कर्जमाफीच्या आंदोलनाप्रकरणी बच्चू कडू, राजू शेट्टींसह शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल. बेकायदेशीरपणे महामार्ग अडवल्यानं गुन्हा दाखल. नागरिकांची गैरसोय केल्याचाही आंदोलकांवर ठपका. आता आमच्या भेटीगाठी होतच राहणार. उद्धव ठाकरेंच्या राजकीय भेटीबाबतच्या बातम्यांवर राज ठाकरे यांचं सूचक वक्तव्य. युतीच्या चर्चांना आणखी बळ. शिवरायांच्या गड किल्ल्यांवर नमो पर्यटन केंद्र उभारल्यास खळखट्यात. राज ठाकरेंचा सरकारला थेट इशारा. मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी पत्करणार. एकनाथ शिंदेंवर पहिल्यांदाच जहरी टीका. मुंबईच्या पवईमध्ये ऑडिशनच्या नावे 17 मुलांसह 20 जणांना ओलीस ठेवल्यानं खळबळ. आरोपी रोहित आर्यचा एन्काउंटर करत सर्व पोलिसांची नाट्यमय रितका सुट्ट्या. पवई एन्काउंटरमध्ये रोहितला 9 कोटी दिले. रोहितच्या आरोपांवर शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण. 2022-23 मधील उपक्रमाचे 9 कोटी रोहितला दिल्याची शिक्षण विभागाची माहिती. राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर. सोलापूरचा विजय लमकणे राज्यामध्ये पहिला. अभिनेता टिकू तलसानियावर गुन्हा दाखल. अहमदाबादमध्ये धोकादायक बाईक स्टंट करणं भोवलं. चालत्या बाईकवर टायटॅनिक पोच पडली महागात. पोलिसांच्या दणक्यानंतर तलसानियाचा माफीनामा. सुरमई पापलेटचे दर गगनाला भिडले. सुरमई 1200 रुपये किलो तर पापलेट 1500 रुपयांवर. मासेमारी ठप्प झाल्यानं मासे महागले.